अरेंज मॅरेज वाले तरी आऊ जाऊवर भांडणं असतात बरं का, पण लव्ह मॅरेज वाले आरे कारेज असतात डायरेक्ट. जर तुम्हाला असं वाटतंय की साला आम्हाला असा नवरा किंवा अशी बायको पाहिजे की प्रॉब्लेमच नसले पाहिजे, तुम्हाला देवलोकात जन्म घ्यावा लागेल. काही लोकांना वाटतं संसारात लई त्रास आहे, डिवोर्स घेतल्यावर लई त्रास कमी होईल. नाही, त्याच्यापेक्षा जास्त वाटतं. नाही, दुसऱ्या नवऱ्याकडे कार आहे, तुमच्या मैत्रिणी नवऱ्याकडं, तुम्ही बाईकवर आहेत आणि तुमच्या नवऱ्याचा तुम्ही इगो हार्ट केला, तुमच्या दम पण नाही कार घ्यायचा. किती लोकांना वाटतं पुरुषाचा इगो हार्ट झाला तर पत्नीने जर केला तर त्याला असं वाटतं मी माणूसच नाही राहिलो. आता ज्या विचारामुळे लोक आपल्या संग क्रूर वागतात, तो विचार त्याच्यातला काढून टाकणं, याला म्हणतात हायर लेवलचा बदला, हायर लेवलचा रिव्हेंज. लव कधी कधी प्रेम ब्रेक होतात का नाही होत? कोणी कोणी प्रेम केलं इथं? कोण कोण देवदास बसले इथं? पारू देवदास कोण कोणी इथं? कोणी कोणी प्रेम केले? करा ना, हात वर करा ना. गुड 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 गुड. आता जर बायको असेल एखाद्याची, जर हात वर केला तर बायको म्हणून तुम्ही कोणावर केलंय? बरोबर ना? गडबड गेलंय बोल बच्चनेत, तो यावरच केलंय. हे जे प्रेम प्रकरण असतात, ह्या प्रेमामध्ये किती जणांना असं वाटतं की तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती परमनंट नाही राहत? किती जणांना असं वाटतं ज्यांचे कुंडली पाहून लग्न झाले ते लय खुश आहेत? बरं, किती जणांना असं वाटतं जे लव्ह मॅरेज होले लय खुश आहेत? इथं कोण कोण लव्ह मॅरेज होले? 1 2 3. कसा आहे तुमचा अनुभव? पळसाला पानं 3. खरं सांगा, खरा. कारण की मी जेवढ्या जोड्याला भेटलो लव्ह मध्ये, त्याच्यातल्या 80% जोड्या रोज एकमेकांसंग भांडणं करतात. आणि त्यांचे भांडणं आपले अरेंज मॅरेज वाले तरी आऊ जाऊवर भांडणं असतात बरं का, पण लव्ह मॅरेज वाले आरे कारेज असतात डायरेक्ट. पण अरेंज मॅरेज वाल्याला इज्जत तरी भेटते. ओ येस ऑर नो? लव्ह मॅरेज मध्ये प्रॉब्लेम आहेत आणि अरेंज मॅरेज मध्ये पण. जर तुम्हाला असं वाटतंय की साला आम्हाला असा नवरा किंवा अशी बायको पाहिजे की प्रॉब्लेमच नसले पाहिजे, तुम्हाला देवलोकात जन्म घ्यावा लागेल. जर एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला आणि निघून गेला, त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं नाही टिकलं, नाही झालं लग्न, तर तुम्ही खुश व्हा. याच्यासाठी खुश व्हा, होऊ शकतं ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहून तुम्हाला आणखीन दुःख होणार होतं, कारण की त्याच्या दुःखाचा पाठ ओपन होणार होता, म्हणून देवाने काढून टाकलं त्याला. स्वतःला समजवलं पाहिजे की नाही समजवलं पाहिजे? दुसरा पाठ, एक तर तो राहून तुमच्या आयुष्यात दुःख येणार होतं म्हणून देवाने त्याला काढले. बस एका स्टॉपवरून चढले, एका ठिकाणी प्रवास केला, आता उतरले. तो म्हणतो मला उतरायचंय कुठं? पुण्याला. तुम्ही त्याला लोणावळ्यापर्यंत घेऊन येऊ राहिलात. आता पुन्हा ते लोणावळा प्रवास कसा असेल? मोबाईल चेक करण्याचा, हाणामारीचा, कुठे तू, दाखवतोस तुला. आता समजा तिथून पण कोणीतरी काउन्सिलिंग करून प्रवास मुंबईपर्यंत केला तर कसा असेल? आणि मग तिथून पुढे काही लोक गुजरातपर्यंत प्रवास करतात का नाही करत? प्रेमामध्ये चाललंय. हे लग्नासाठी ऍप्लिकेबल नाहीये. नाही तर काही लोक म्हणजे सरांनी आज सांगितलंय उतरून टाकू, आता आपण डिवोर्स घेऊया. तिथं ऍप्लिकेबल नाहीये. प्रेमामध्ये लग्न होण्याच्या अगोदर जर काही मुलं जातात ना, आता सध्याला फार कमी वयात मुलांना प्रेम प्रकरण कळायला लागले, बरोबर ना? हे चॅलेंजेस आहेत का नाही आजच्या कंडिशनला? मग त्या मुलांना कधी कधी हे आपण गायडन्स दिले पाहिजे, समजवलं पाहिजे. बस दॅट्स इट. कधी कधी लई लोक बरबाद होतात त्या गोष्टीमुळं, रडतात अक्षरशः ऑक्षे कळत नाही त्यांना काय करायला पाहिजे. पण लहानपणापासून जर आपण संस्कार चांगले दिले, आध्यात्मिक नॉलेज असेल त्यांना, ते हटकणार नाही. त्यांचं प्रेम भगवंतावर होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना असं वाटतं की आपले मुलं खरंच भगवंताची भक्ती, शुद्ध व्यक्ती मुलं व्हायला पाहिजेत, असं किती लोकांना वाटतं? भारी वाटतं का नाही? सोशल मीडियावर तुम्हाला कुठले मुलं चांगले वाटतात? लई टॅलेंटेड, गप्पा बिप्पा हाणणारे, डान्स करणारे, की स्पिरिच्युअल टॉक करायला आवडतात मुलं मुली? तुम्हाला किती लोकांना मुलं मुली स्पिरिच्युअल टॉक करायला आवडतात? असे वाटतं ना आपल्या बरी असे पोरं पाहिजे होते. चाला गडबड झाली आपल्या कंटेंट मध्ये. मग ठीक आहे ना, नाही झालं तर अजून कुठं वेळ गेली? अजून पण तुम्ही जन्माला घाला असं नाही म्हणून राहिलो मी तुम्हाला. जे जन्माला दिलंय त्यांना चांगल्या वातावरणात आणा, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. तर प्रेमामधून बाहेर निघलं पाहिजे, कारण की पीपल आयुष्यामध्ये कोणी परमनंट
प्रारब्धानुसार दोघांचे गुणकर्म आहे म्हणून एकत्र येतात, एकत्र एकमेकाला बोलतात. पुन्हा उन्हाळा सुरू झाल्यावर जायचं असतं तुम्हाला. काहीचं प्रेम टिकतं, दोघांचे कर्म चांगले, पण काहीचं नाही टिकत. मग अशा वेळेस तू निघलं पाहिजे बाहेर. कधी कधी हजबंड वाईफ मध्ये इश्यू येतात, पार्टनर चुकीचे भेटतात, येतात चुकीचे कधी कधी. आता असं पण नाही होत समाजात, बाहेर पण नाही निघतात घरातून. असं पण नाही करू शकत की आपण डिवोर्स घेऊ शकतो का? शक्य नाहीये ना. म्हणजे संसार करणं पण अवघड आहे आणि डिवोर्स घेऊन राहणं पण चॉईस तुमची. काही लोकांना वाटतं संसारात लई त्रास आहे, डिवोर्स घेतल्यावर लई त्रास कमी होईल. नाही, त्याच्यापेक्षा जास्त वाटतं. हो, पण कधी कधी असं वाटतं की सगळं टकाटक पाहिजे. कारण की दुरून डोंगर पाहतात, दुसऱ्याचे स्टेटस पाहतात, दुसऱ्याचे ड्रेस पाहतात, दुसऱ्याचं फॉरेन टूर पाहतात. दुसऱ्याचे स्टेटस पाहून नवऱ्याला टेन्शन देतात, चला फिरायला कधी जाणार आहे. काय माहित त्याने नवरा बायकोनी काही केसेस असतील, दोघांचे भांडणं झाले म्हणून गेले फिरायला आणि टाकले फोटो. तुम्ही ते बघून भांडणं करू राहिला जाता घरात. जशी नवऱ्याची क्षमता आहे, जशी पत्नीची क्षमता आहे, तसंच एकमेकाने एकमेकांना अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. नाही दुसऱ्या नवऱ्याकडे कार आहे, तुमच्या मैत्रिणी नवऱ्याकडं, तुम्ही बाईकवर येत आणि तुमच्या नवऱ्याचा तुम्ही इगो हाट केला, तुमच्या दम पण नाही कार घ्यायचा. तो घेऊ शकत होता प्रेमाने समजूला असतं तर, पण तू त्याची लायकी काढल्यानंतर तो सायकलवर येईन बिचारा तुझ्या त्या विचारामुळे. किती लोकांना वाटतं पुरुषाचा इगो हाड झाला तर, पत्नीने जर केला तर त्याला असं वाटतं मी माणूसच नाही राहिलो आता. किती जण आहेत अशी, पण पत्न्यांना समजतच नाही, काय बोलतात फडा 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 फडा. आणि नवरा बायकोत भांडणं होण्याचे कारण येत नाही, तोंड येत. मला तर वाटत होतं पासवर्ड टाकायला पाहिजे होता, बायकोचा पासवर्ड नवऱ्याकडे, नवऱ्याचा पासवर्ड जेव्हा नवऱ्याला इंटरेस्ट आहे का तेव्हाच पासवर्ड ओपन करायचं. भांडण कशावर होतं माहिती का? फक्त शब्दामुळे होतं. काही म्हणतात ना शब्दच पडून देत नाही, अशा घरात राहणं तर लईच अवघड आहे. शब्द पडून द्या जरा, शब्द थोडेसे कमी करा, याच्यामुळे थोडंसं घरात वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. जशी पत्नी भेटली आहे, जसा नवरा भेटलाय, मी नाही म्हणत की लय अत्याचार सहन करा, पण अत्याचार आणि कर्माचं फळ याच्यातला फरक तरी समजला पाहिजे. येते का लक्षात? मी याला नाही म्हणत. काही लोक म्हणतील सर मग अत्याचार सहन करायचा का? आता हा व्हिडिओ जाऊन दे फक्त युट्यूबला, कमीत कमी 100 तर शिवायच देणार. काय माणूस भाऊ, नवऱ्याने कुटीला पार मारून गळा दाबायला लागला तरी तुम्ही म्हणता रा. आता मी तुला म्हणतो का, मी पब्लिकली बोल राहिलो. ही सगळ्याला आता एकत्र एवढे होलसेल मध्ये पेशंट मी ट्रीटमेंट करू राहिलोय. राईट और रॉंग? स्पेशली इंडिव्हिज्युअल माणसाला नाही म्हणून राहिलो मी, समजतंय का? तर एक 5% गोष्टी सोडून द्या, पण ऍटलिस्ट 55% सहन करायचे का? नवऱ्याचे कर्म आहेत, त्याचा स्वभाव तास झालाय म्हणून तो तसा वागू राहिलाय. ऍक्सेप्ट करा, टॉलरेट करा काही गोष्टीला. अधिकार नका गाजू, तुमची प्रॉपर्टी नाहीये ती. इंडिव्हिज्युअल आहेत आत्मे, जीवात्मे. 70-80 वर्षासाठी तुम्ही रेंटेड आहेत, एकमेकाचे भाडे करू आहेत एकाच घरात. समजले का? लग्न झाल्यानंतर माणूस किती वर्ष जगतो? मरत नाही म्हणत मी, म्हणजे संसार कॅल्क्युलेट करायचा आहे मला. यावरेज संसाराची व्हॅलिडिटी किती असते? 40, काही 50. ज्यांचं लईच अतिप्रेम असतं त्यांचं 20 वर्षाचं संपती, 50, 60, 70 वर्ष, बरोबर ना? हा, पण काही लोकांनी खरंच स्वतः भारी जीवन जगून गेले. म्हातारपणात सुद्धा, आखरी श्वासापर्यंत सुद्धा नवरा बायकोने एकमेकाला जीव लावून लावला का नाही लावला? चला अशा कुटुंबाला मी सॅल्यूट करतो की जे एकमेकाचे सावली ऊन झाली, म्हणजे एकमेकाचा सहारा झाले. असे हजबंड वाईफ पाहिजेत. आणि मी रेग्युलर सांगतो की देवानंतर, आईवडिलांनंतर नवऱ्याला बायको जवळची आहे आणि बायकोला नवरा जवळच आहे. पोरं सुद्धा नाही बरं का, पोरं पण नंतर त्यांचा संसार बघतात. शेवटी नवरा बायकोच येतात. आणि दोघांमध्ये फक्त दुर्गुण शोधायला लागले, कम्पॅरिझन करायला लागले तर गडबड आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात आध्यात्मिक नॉलेज नसल्यामुळं. आणि मग जेव्हा एकमेकाकडून सुख भेटत नाही तेव्हा ते सुख बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला जातो, स्पिरिच्युअल नॉलेज नसल्यामुळं. आणि मनाला किती पण इच्छा पूर्ण करा, मन पुन्हा पुन्हा मागणार. म्हणजे इंद्रियाला किती खाऊ घाला, ते इंद्रिय पुन्हा मागणार. जसं अग्नीमध्ये तूप टाकल्यावर काय होतं? अग्नी काय होती? मग इच्छा पूर्ण केल्यावर संपत नाही यात. इच्छा काय होतात? आणखीन वाढतात. इच्छा सगळ्या पूर्ण होणार नाहीत, समजून घ्या. येते लक्षात? म्हणतात ना सुख संयमाने भोगायचं असतं आणि दुःख
नेमाने भोगायचं. जर तुम्ही दुःखाला नेमाने भोगलंच नाही तर तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखाच्या पिरियडमध्ये पण सुखी राहू शकत नाही. होईल का पॉसिबल? करताल ऍक्सेप्ट? त्या पत्नीला, त्या नवऱ्याला, त्या मुलांना, त्या आईबापाला ऍक्सेप्ट करा. कधी कधी आईबाबा संग भांडण होतात माणसाची. ते नसते तर असे कसे भेटले, असे कसे संसार केले? नव्हतं शिकायचा जन्म कशाला दिला? नव्हतंच काम करून प्रॉपर्टी कमवून ठेवायची कशाला जन्माला घातला आम्हाला? किती घाणेरडे शब्द ते. का बोलतात असे लोक? आध्यात्मिक नॉलेज नसल्यामुळं. त्या आईबापांना नाही जन्म झाला, त्या आईबापांनी तुम्हाला नाही चूज केलं, तुम्ही त्या आईबापाला चूज केलंय की साला याच्या थ्रू आपल्या इच्छा पूर्ण होतील. आईबापांनी नाही आणलं शोधून, तो जीवात्मा गर्भामध्ये त्याच्या कर्मामुळे आलाय. माझ्या पोराला जन्म मी दिलाय का? शरीराला मी दिलाय. मी आणि माझ्या पत्नीने माझ्या पोरांना शरीराला जन्म दिलाय. शरीराचे आई बाप आहेत, जे शरीर नाशवंत आहे 60-70 वर्षात, राईट और रॉंग? पण त्याच्या आतमध्ये सोल आहे ना, जो परमात्म्याचा अंश आहे, त्याला कोणी जन्म देत नाही. तो बिचारा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जसं रबली बॉल असतो ना, टप्पा खात 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 जातो ना, अशा आपण वेगवेगळे शरीर बदलत वेगवेगळे टप्पे खात खात वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळे कर्म करतोय, वेगवेगळे संसार, वेगवेगळे नाते संबंध बनवतोय, मित्र दुश्मन्या दोस्त बनवतोय. पुन्हा तिथून दुसऱ्या शरीरातून दुसरे संसार चालू होतात. जेव्हा एवढ्या डीप लेवलला तुम्ही समजायला लागताना, तेव्हा ह्या जगातली कुठलीही ताकद, कुठलीही शक्ती तुम्हाला दुःख देऊ शकत नाही, एवढी माझी गॅरंटी. माझ्या जगात कुणा संग दुश्मनच नाही. आता दूषित विचार पहिले यायचे आमच्याकडे, जेव्हा नॉलेज नव्हतं ना, दूषित विचार आले ना, मी पटकन डिलीट करायचो. काय करायचो? चुकून जर माझ्या मनात विचार चुकीचा आला, शेवटी मन आहे ना, येतच ना विचार. किती जणांना वाटतं मनात विचार येतात सर? कधी कधी घाणेरडे पण विचार येतात, जे उपयोगीचे नाही आहेत. अशा वेळेस त्या विचाराला डिलीट केलं पाहिजे. कसं करणार? कसं करणार? मी कसं करतो माहितीये? डिलीट 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 डिलीट. आता विचारावर विचार करावा लागतो टेन्शन येण्यासाठी. पण विचारावर विचार करायला एनर्जीच दिली नाही तर टेन्शन येईल का? नाही. मग कधी हे येणे डिलीट करायचं, किंवा कधी कधी मंत्र चॅन्टिंग करायचं. काय करायचं? मंत्र चॅन्टिंग करायचं. तिसरं ऑप्शन काय आहे? डोळे झाका, ब्रिदिंग टेक्निक वापरा. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन, थोडं वॉकिंग करा, थोडं पळा, एक्सरसाइज करा, थोडं खेळात मन रमवा. ॲटोमॅटिक त्या टेन्शनमधून बाहेर निघतात. पण बऱ्याच वेळा लोक टेन्शनमध्ये आलं ना, टी व्ही समोर बसतात, मोबाईलमध्ये घुसतात, जास्त खातात, बरोबर ना? टेन्शनमध्ये सोफ्यावर बसून टेन्शन जाणार नाही. बाहेर जाऊन वॉकिंग करा 10 मिनिटं, फुल एनर्जी येणार आणि मजा यायला लागणार तुम्हाला. आता एक लक्षात. आणि जेव्हा तुम्हाला चालायचंय ना, तर अशा लोकांसंग नका चालू की जिथं तुमचा माइंड डिस्टर्ब होतो. अशा व्यक्तीसोबत चाला जिथं तुम्ही अपलिफ्ट होऊ शकतात. व्यक्ती नसेल तर हेडफोन लावा, एखादा लेक्चर लावा, एखादा ऑडिओ बुक लावा, एखादं चांगलं तुमच्या लाईफ मधलं स्किल अपडेट करायचं एखादा व्हिडिओ लावा, ऐका त्याला. होणार का नाही होणार? मी म्हणतोय ना, मी थकलेल्या लोकांसोबत राहण्यापेक्षा आहे ना, एकटा राहण्याचा विचार करतो. मग तुम्ही सकाळी जो वेळ घालतात तो अशा लोकात घालू नका जे फालतू इकडल्या तिकडे गप्पा हाणतात. काही नातेसंबंधामध्ये फार छान रिलेशन आहेत, पण कधी कधी होतं काही पत्नी कोण चूक होतात, काही हजबंड कोण होतात. त्याला लई मोठ्या असं चुकाचा ढिगारा मोठा पकडून उपयोग आहे का? मनुष्य आपण चुका करणार का नाही करणार? पण त्या चुकाला माफ पण केलं पाहिजे, चान्स दिले पाहिजेत सुधारण्यासाठी. तुमचं मन एवढं मोठं करा. खराब बदला बुद्धांनी घेतला. कुणाचा? अंगुलीमालचा. अंगुलीमाल कोण होता? तो जो माणूस दिसन त्याला कापायचा. काय करायचा? कापायचा. बुद्धांनी बदला घेतला म्हणजे काय? ज्या विचारामुळे तो माणसं कापत होता, बुद्धांनी ते विचारच संपवून टाकले. याला म्हणतात खरा रिव्हेंज. ज्या विचारामुळं लोक आपल्या संग क्रूर वागतात, तो विचार त्याच्यातला काढून टाकणं, याला म्हणतात हायर लेवलचा बदला, हायर लेवलचा रिव्हेंज. पण आपण त्या विचाराला काढण्यापेक्षा हाणामारी शरीराला करतो. प्रेम कुठे? सॉफ्टवेअर मध्ये. आणि दणके कुठे देतात? हार्डवेअरला. प्रॉब्लेम कुठे आहे? सॉफ्टवेअर मध्ये. व्हायरस कुठे गेलाय? आणि म्हणतात स्क्रीन गार्ड बदला, कव्हर लावा. प्रॉब्लेम कुठे गेलाय? सॉफ्टवेअर मध्ये. समजतंय का? बदला घेतला पाहिजे ना. मी नाही म्हणत, या जगात सगळं बदल्यावरच चाललंय. बदला घ्या, पण असा बदला घ्या की त्या व्यक्तीने पुन्हा दुसऱ्या कुणाला त्रास नाही दिला पाहिजे. पण एखाद्याने तुम्हाला हाणलं, त्याला हाणण्याच्या अगोदर हा विचार करा की तुम्ही त्या पोझिशनला, त्या स्पॉटला तुम्ही का होतात? तुमच्या इच्छेमुळे होतात की काही समाजकार्यामुळे होतात?
जर तुम्हाला कळलं माझ्या इच्छेमुळे मला फटके बसलेत, तर एक पाऊल रिवर्स, गेअर रिवर्स टाका. नको नाही करायचं आपल्याला, ते फटके बसत तिथं. समजतंय का? पण तुम्ही ते विचारच नाही केला की तुम्ही तिथं का आहात. एखादा माणूस चुकीचं काम करतोय, चोरी करतोय, एखाद्या बाईला त्रास देतोय आणि त्याला पकडून लय मार दिला. त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. छायला मार दिला यांनी मला, आता त्यांना मार देण्यासाठी पळणार त्याच्या पाठी. यांनी विचारच नाही केला की मला मार का भेटलाय. पण दुसरं ऑप्शन काय आहे, मला मार का भेटला, साला मी हे काम चुकीचं केलंय म्हणून फटके भेटतात. आता हा विचार, ही इच्छा बंद, रिव्हर्स गिअर, ऍक्सिलेटर ऑन. पण बऱ्याच वेळा जेव्हा लोकांना आपल्याला त्रास होतो, कोणीतरी आपल्याला त्रास देतं, हा विचारच केला जात नाही हा त्रास का हो राहिलाय.